40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अखेर शुक्रवारी 26 तारखेला शेतकरी मित्रांनो सकाळी ठीक 10 वाजता पीक विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी मित्रांनो पीक विमा कधी जमा होणार याचा प्रश्न पडला होता. शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, किती रक्कम मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. शेतकरी मित्रांनो, अखेर आज सर्व प्रश्नाचे उत्तर मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज म्हणायचं की शुक्रवार 26 डिसेंबर शेतकरी मित्रांनो सकाळी 10 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, माहितीनुसार शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पीक विम्याचे पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना एकाच दिवशी तर काहींना शेतकरी मित्रांनो 1 ते 2 दिवसात आज रक्कम मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, कारण की बँक सर्व्हर जिल्ह्याने हे यादी आणखी खात्याची स्थिती यावर रक्कम जमा होण्याची वेग अवलंबून राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, तिच्यासाठी शेतकरी मित्रांनो काहीला आज तर काही उद्या, काही शेतकऱ्यांना परवा दिवशी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, किती रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो हे महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी मित्रांनो, किंवा किती रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारी पीक विम्याची रक्कम आपण बघूया. शेतकरी मित्रांनो, पीक विमा प्रकार शेतकरी मित्रांनो, तसेच नुकसानी टक्केवारी आणि हेक्टरी क्षेत्री पीक विम्याचे अहवाल जिल्हा व तालुका. शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 4,000 ते 6,000 रुपयापर्यंत मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो रक्कम काहींना शेतकरी मित्रांनो 10,000 ते 25,000 पर्यंत. शेतकरी मित्रांनो, तर काही मोठ्या नुकसानासाठी शेतकरी मित्रांनो, जसे की तुमचे संपूर्ण पीक नुकसान झाले असतील तर तुम्हाला 30 ते 45,000 रुपयापर्यंत पीक विमा रक्कम मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचे किती पर्सेंट नुकसान झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया. आता ज्यांनी वेळेवर पीक विमा भरलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यांना रक्कम मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांना पण रक्कम मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचे नसेल तर आताच करून घ्या. शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या खात्याशी कोणतीही तांत्रिक अडचण नाही आहे शेतकरी मित्रांनो त्यांना मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जसे की शेतकरी मित्रांनो तुमचे IFSC कोड चुकीचे असेल तर त्वरित बराबर करून घ्या. शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या नुकसानवर अहवाल मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या खाते बंद आहे किंवा आधार कार्ड लिंक नाही, ज्यांनी KYC अपूर्ण आहे शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांची रक्कम अडकून बसलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या याच्यापैकी कोणते कारण आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. शेतकरी मित्रांनो, जर पीक विमा जमा झालेला नसेल तर काय करावे शेतकरी मित्रांनो, तुमचे सगळे कामं पूर्ण असले तरी बी तुमचा पीक विमा जर अडकला असेल तर आपण बघूया आज काय करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी संध्याकाळपर्यंत शेतकरी मित्रांनो संध्याकाळपर्यंत रक्कम जमा जर झाली नसेल तर काय करू शेतकरी मित्रांनो आपण बघूया. आता पहिला आहे की शेतकरी मित्रांनो घाबरू नका. शेतकरी मित्रांनो, तसेच पुढील 48 तासात रक्कम पण जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, थांबा शेतकरी मित्रांनो 48 तास, त्यानंतर बँक खाते व आधार कार्डची लिंक आहे की नाही ते तपासा. शेतकरी मित्रांनो, आपल्या तालुका कृषी कार्यालयाची चौकशी करून घ्या. शेतकरी मित्रांनो एकदा, तसेच विमा कंपन्याची हेल्पलाईनवर संपर्क साधा. शेतकरी मित्रांनो, किंवा काहून आला पीक विमा जमा झालेला नाही शेतकरी मित्रांनो आपल्या खात्यातनी. आता बघूया शेतकरी मित्रांनो कोण्या जिल्ह्यातनी आहे आपला पीक विमा जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज 26 डिसेंबर रोजी शेतकरी मित्रांनो म्हणजे की शुक्रवारी शेतकरी मित्रांनो बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर शेतकरी मित्रांनो, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, जळगाव, नाशिक शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातनी पीक विमा जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवारी टिप आहे की शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये रक्कम आजच तर काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो 24 ते 48 तासात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा आज जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात जर पैसे न आल्यास काय करावे शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड लिंक आहे की नाही ते तपासून घ्या शेतकरी मित्रांनो एकदा, आणि KYC पूर्ण आहे की नाही ते तपासा शेतकरी मित्रांनो.
तसेच आपले खाते चालू आहे की बंद आहे ते बी एकदा तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि मोबाईल SMS बँकिंग कडून लिंक करून घ्या शेतकरी मित्रांनो. तसेच 48 तासात एकदा बँक खाते बी तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा का महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो ते आज बघूया आपण. राज्यातील शेतकरी सातत्याने निसर्गाच्या लहरी पानावर अवलंबून असतो शेतकरी मित्रांनो. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, कधी गारपीट तर कधी कीटक रोग शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाहून नेत जाते शेतकरी मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पीक विमा योजना राबवली जाते शेतकरी मित्रांनो. पीक विम्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळतो शेतकरी मित्रांनो.